नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ड्रीम एस एस सी बाय तेज घनवट या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मागच्या व्हिडिओमध्ये आपण मॅथ्सची डिटेल स्ट्रॅटेजी पाहिली होती एस एस सी सीजलसाठी किंवा एस एस सीमधील सगळ्याच एक्झामसाठी ते अप्लाय होते। तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काय करणार आहे तर एस एस सी सीजलसाठी ज्या जी एससाठी जी बुक लिस्ट लागते किंवा स्ट्रॅटेजी काय असावी, कुठून अभ्यास करायचा किंवा प्रत्येक चॅप्टरमध्ये महत्त्वाचे टॉपिक कोणते आहेत याबद्दल आपण माहिती घेणार आहे। तर या व्हिडिओमध्ये मी जे सांगितलेलं आहे जी एससाठी, तर तुम्ही ते जसं आहे तसं फॉलो करा। आणि जी एस हा सब्जेक्ट असा आहे की जी एसला तुम्ही इनपुट दिला तर आउटपुट तेवढा भेटत नाही। म्हणजे तुम्ही खूप अभ्यास केला किंवा कितीही वाचलं तरी काय होतं की थोडंसं लक इथं मॅटर करतं की तुम्ही जे वाचले तेच जर पेपरमध्ये आलं प्रश्न त्या शिफ्टला तरच तुम्हाला तो प्रश्न सुटणार आहे। अदरवाईज काय होणार आहे की तुम्हाला सुटू शकत नाही, कारण की जी एसमध्ये कसं आहे की काही सॉल्व करायचं नाही आहे, काही नाही आहे। तुम्ही वाचलं असेल तर तुम्हाला पहिले 2 शब्द वाचताना समजणार की हा प्रश्न मला जमतोय का नाही, ठीक आहे। बाय चान्स कुणी जर तुक्का मारला तरच तुमचं बरोबर येऊ शकतं, नाही तर नाही येऊ शकत, ठीक आहे। आणि मला एक सांगायचं ह्या अनुषंगानंच की जी एस 2022 पासून खूप महत्त्वाचा आहे, म्हणजे सिलेक्शन फॅक्टर ठरला आहे। म्हणजे आपण म्हणतो ना तर की फॅक्टर आहे तो, का तर मॅथ्स, रिजनिंग आणि इंग्लिश हे प्रीला 150 मार्कापैकी आणि मेन्सला 315 मार्कापैकी आहे, ज्यामध्ये नियर अबाउट सर्वांनाच ॲव्हरेज मार्क पाहिले तर सेम मार्क पडतात। परंतु सिलेक्शन त्यांचं होतं ज्यांना जी एसमध्ये खूप एक्सेप्शनल मार्क असतील, प्रीमध्ये 30+ असतील किंवा 25+ आहेत, मेन्समध्ये 40+ असतील, त्यांनाच त्यांचं सिलेक्शन होणार आहे। 2021पर्यंत काय व्हायचं तर एक ओल्ड पॅटर्न सांगतो की ज्यांना नवीन एस एस सी अभ्यास सुरू केला आहे आता 22-23मध्ये किंवा 24मध्ये, तर प्री आधी असं असायचं की प्रीचे मार्क मेन्समध्ये पकडायचे आणि प्री असायची 200 मार्काची सेम आत्तासारखीच, फक्त आता ती प्री फक्त क्वालिफाईंग आहे। आणि मेन्सला असं व्हायचं की फक्त इंग्लिश आणि मॅथ्स असायचं आणि 200 मार्क 200 + 400 मार्काला। तर तेव्हा असं व्हायचं की जी एस एवढा इफेक्टिव्ह नव्हता। म्हणजे तुम्ही जी एस जरी नाही केला, बरेच मुलं असं करायचे की 150 मार्कपैकी आणि जी एसला 10 मार्क पडले, थोडं जर एक सब्जेक्ट केला 10-20 तरी पण सिलेक्शन व्हायचं आणि मेन्सला तुम्हाला फक्त मॅथ्स आणि इंग्लिश असायचं। परंतु आता 2022 पासून जसा पॅटर्न चेंज झाला, प्री 390 मार्काला झाली, प्री सेम 200 मार्काला आहे, मेन्स 390 मार्काला झाली, तर त्यावेळेस काय झालं तर जी एस हा खूप इफेक्टिव्ह आणि सिलेक्शन देणारी सब्जेक्ट ठरला आहे। तर तुम्हाला जी एस काही केलं तरी करावंच लागणार आहे। आता तुम्हाला काय जी एस स्किप करून चालणार नाही। प्रत्येक जी एसमधला सब्जेक्ट असेल, प्रत्येक टॉपिक असेल, तो तुम्हाला थरोली वाचला पाहिजे, त्यावर तुम्हाला रिव्हिजन करायला लागणार आहे आणि हे सर्व केल्यानंतर तुमचं सिलेक्शन होणार आहे। म्हणजे सांगायचं मला तात्पर्य असं आहे की आधीच्या पॅटर्नसारखं आता जी एसला हलक्यात घेऊन चालणार नाही। जी एसला खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला करायचं आहे आणि जी एसला आपल्याला स्ट्रॉंग करून आपल्याला चांगले मार्क जी एसमध्ये मिळवायचे आहेत। तर चला आपण सुरू करूया आता कंप्लीट एस एस सी जी एस स्ट्रॅटेजी आणि बुक लिस्ट, यामध्ये मी तुम्हाला पूर्ण सांगितलेलं आहे। आणि मित्रांनो, ही सगळं जी जी एसची आहे ती प्रत्येक एस एस सीच्या एक्झामसाठी मी तुम्हाला इथं लिहिलेलं आहे, त्यासाठी ती फॉलो होणार आहे, ठीक आहे। तर सब्जेक्ट कोणकोणते आहेत जी एसमध्ये, तर जी एसमध्ये जे सब्जेक्ट असणार आहेत ते नॉर्मल जी एसमध्ये असतात। पॉलिटी आहे, हिस्ट्री आहे, हिस्ट्री, पॉलिटी, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स आहे, त्यानंतर करंट अफेअर्स आहे, स्टॅटिक जी के, सायन्स। तर हे सर्व चॅप्टर तुम्हाला जी एसमध्ये करायचे आहेत। म्हणजे जी एस वास्ट का म्हणतोय तर मॅथ्स करायला गेलं तर तिथं फक्त मॅथ्सच आहे, पण जी एसमध्ये काय आहेत तर वेगवेगळे 5 ते 6 सब्जेक्ट आहेत, त्यामध्ये परत वेगवेगळे टॉपिक आहेत। तर त्यामुळे तुम्हाला जी एसला जास्त चांगला वेळ आणि रिव्हिजन करायची, ठीक आहे। तर आता आपण इथं पाहूया की इथं मेन ही एवढे सगळे चॅप्टर तुम्हाला आहेत, पण त्यापैकी सगळ्यात जास्त वेटेज कुणाकुणाला आहे तर मी तसं म्हटलं तर आपल्याला हिस्ट्री, त्यानंतर हिस्ट्री आहे, पॉलिटी आहे, सायन्स एक आहे, ठीक आहे। म्हणजे हिस्ट्री, पॉलिटी, सायन्स हा 50% वेटेजला कवर करतो जी एसचा, ठीक आहे। म्हणजे सगळ्यात मेन काय आहे पॉलिटी, हिस्ट्री, सायन्स, त्यानंतर असणार आहे जिओग्राफी, इकॉनॉमिक्स, करंट अफेअर्स आणि स्टॅटिक जी के। स्टॅटिक जी के खरा रोल खूप प्ले करतो, प्रीमध्ये जास्त आहे स्टॅटिक जी केचे प्रश्न असतात। आपण पुढं पाहणार आहे की काय काय स्टॅटिक जी केचं येतं। करंट अफेअर तर सगळ्यांना माहिती, करंट अफेअरची बोंब काय असते, तर किती जरी केलं काही केलं तरी ते एक वेगळंच करंट अफेअर विचारलं जातं दरवेळेस, पण तरी पण आपल्याला ते करायचं आहे, कारण की बाय चान्स जर लक चांगलं असेल तर तुम्ही वाचलेलं तर करंट अफेअर येऊ शकतं। आता ह्यामध्ये पण कसं आहे तर जसं की आपण UPSCसाठी किंवा MPSC राज्यासाठी ठरवली पूर्ण म्हणजे डीपमध्ये जाऊन आपण अभ्यास करतो, बरोबर, तिथं उत्तर लिहायचे असतात। तर इथं एस एस साठी काय आहे तर आपल्याला फॅक्च्युअल गोष्टी जास्त आहेत, फॅक्च्युअल गोष्टी जास्त विचारतात। म्हणजे आपल्याला पूर्ण काही त्याचं रिझन वगैरे शोधत बसायचं नाही, पूर्ण काही बुक वाचायचं नाही, आपल्याला ज्या लिमिटेड गोष्टी आहेत त्याच लक्षात ठेवायच्या आहेत, त्याच रिवाईज करून आपल्याला एक्झामला सामोरं जायचं आहे, ठीक आहे। तर आपल्याला मी तुम्हाला हे ओव्हरव्ह्यू दिला की कोणकोणते सब्जेक्ट आहेत, त्यापैकी मेन सब्जेक्ट सांगितले आणि ह्यामध्ये मी तुम्हाला सिक्वेन्स पण सांगणार आहे की
कशाच पद्धतीने तुम्ही अभ्यास करायचा आहे करताना किंवा लेक्चर करताना ते आपण पुढे बघूया. तर मी एक तुम्हाला इथं सब्जेक्ट वाईज ॲव्हरेज सांगितलं आहे की वेटेज ही प्रीसाठी आहे आणि थोडंफार मेन्सला 30 प्रश्न असतात तर सेम त्यानुसारच असणार आहे. ठीक आहे. तर आता इथं काय दिलं आहे मी तुम्हाला, तर हिस्ट्रीचे सब्जेक्ट किती सब्जेक्ट आहेत तिथं 25 प्रश्न समजा असतील प्रीला किती प्रश्न असणार आहेत 25 50 मार्क असणार आहेत. तर त्यापैकी सगळ्यात जास्त तुम्ही वेटेज बघू शकता. हिस्ट्रीला सगळ्यात जास्त वेटेज आहे 4 ते 5 क्वेश्चन कशाचे असणार आहेत हिस्ट्रीचे असणार आहेत. जर तुम्हाला वेटेज पाहिजे असेल तर ह्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा तुम्ही सगळ्यांनी. ठीक आहे. त्यानंतर पॉलिटीला किती प्रश्न असणार आहेत 3 ते 4 पॉलिटीचे परत प्रश्न आहेत. पॉलिटी पण महत्त्वाचा आहे. त्यानंतर आहे सायन्स, सगळ्यात महत्त्वाचा सायन्स परत एकदा 3रा नंबरचा आहे की त्याचे 3 ते 5 क्वेश्चन असणार आहेत. मग त्यानंतर असणार आहे इकॉनॉमिक्स आहे, जिओग्राफी आहे ज्याचे की 1 किंवा 2 किंवा 3 प्रश्न असतात. त्यानंतर स्ट्रॅटेजी जो प्रीसाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे, ज्याचे क्वेश्चन किती असतात तुम्हाला 5 ते 6 क्वेश्चन तुम्हाला प्रीमध्ये प्रत्येक शिफ्ट वाईज तुम्हाला बघायला भेटणार म्हणजे भेटणार आहेतच. त्यानंतर करंट अफेअर आहे ज्याचे की परत 4 ते 5 क्वेश्चन असतात करंट अफेअरचे पण. तर आपण करंट अफेअरही बघणार आहे पुढे की कुठून करायचं कसं करायचं. ठीक आहे. तर हे झालं ओव्हरव्ह्यू. सेम यात थोडाफार 1-2 क्वेश्चन चेंज आहे, नाहीतर मेन्सला पण सेम वेटेज राहणार आहे. तर तुम्हाला मग अशी मी मेनला सांगितलं पॉलिटी, हिस्ट्री, सायन्स हे 3 विषय खूप चांगल्या पद्धतीनं स्ट्रॉंग करून ठेवायचे आहेत, सारखे रिव्हिजन करायचे आहे कारण की सगळ्यात जास्त वेटेज त्या 3 सब्जेक्टला आहे GS मध्ये पण. त्यानंतर आता मी तुम्हाला इथं सांगणार आहे की हिस्ट्री म्हणजे तुम्हाला हिस्ट्रीमध्ये काय वाचायचं आहे. म्हणजे एक इथं मी तुम्हाला बायफर्केशन देतो की हिस्ट्रीमध्ये कोणते चॅप्टर महत्त्वाचे आहेत किंवा काय वाचायचं आहे, प्रश्न कुठून येतो प्रीला आणि मेन्सला, हे तुम्हाला थोडंफार मी ओव्हरव्ह्यू देतोय. तर आता तुम्ही हिस्ट्रीमध्ये बघायला गेला तर किती पार्ट आहेत, एन्शियंट हिस्ट्री, मिडिवल हिस्ट्री आहे, मॉडर्न हिस्ट्री आहे. ठीक आहे. त्यामध्ये पण इंडस व्हॅली आहे, वैदिक सिव्हिलायझेशन आहे. तर तुम्ही जर प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघायला गेला तर तुम्हाला बरेच क्वेश्चन ही यावर पडलेले दिसतील. त्यानंतर आहे जैनिझम, बुद्धिझम आहे, मौर्यस आहेत, त्यानंतर पोस्ट मॉडर्न किंगडम आहे, गुप्ता पिरियड आहे, मगध डायनेस्टी आहे. त्यानंतर तुम्हाला आर्ट अँड कल्चरमध्ये जर प्रत्येक तिन्ही कालखंडामध्ये तुम्हाला आर्ट अँड कल्चरमध्ये प्रश्न विचारले जातात. म्हणजे टेम्पल कोणतं असेल तिथं किंवा पिलर्स किंवा केव्ज असतील त्यावर प्रश्न विचारले जातात म्हणजे जातातच. ही सगळी फॅक्च्युअल क्वेश्चन आहे, तुम्हाला ते पाठ करून लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर आहे मिडिवल हिस्ट्री. आता मिडिवल हिस्ट्रीमध्ये पण मिडिवल हिस्ट्रीची सुरुवातच होते की दिल्ली सल्तनत, म्हणजे दिल्ली सल्तनत म्हणजे पहिला कोण आला समजा, त्यानंतर त्या राजांचे सिक्वेन्स असेल, त्यानंतर त्यांनी कोणकोणते कॉईन आणले, तर त्यांच्या कालखंडामध्ये काय घडलं, त्यांच्या कालखंडामध्ये कोणते फॉरेनरचे प्रवासी भारतामध्ये आलते, तर ते सर्व तुम्हाला मिडिवल हिस्ट्रीमध्ये बरेच प्रश्न रिपीट होतात. दिल्ली सल्तनत आहे, विजयनगर डायनेस्टी आहे साऊथला, त्यानंतर मोगल एम्पायर आहे, फॉरेन इन्व्हेजन मी तुम्हाला आता जे सांगितलं, त्यानंतर इम्पॉर्टंट बॅटल्स आहेत. तर इम्पॉर्टंट बॅटल्स आहे असणार आहेत, ट्रिटी झाल्या कोणत्या, त्याचे साल काय आहेत, हे सगळं तुम्हाला लक्षात ठेवायचं. म्हणजे हिस्ट्रीमध्ये नक्की करायचं काय आणि ह्याचं सगळ्यात बेस्ट सोल्युशन म्हणजे काय, तर हिस्ट्री सगळ्यात भारी लुसेंट जीकेमध्ये दिलेलं आहे. पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे कुठून होत आहे, तरी पण बेस्ट कुठं आहे तर तुम्हाला लुसेंट जीकेमध्येही मिळणार आहे. त्यानंतर इम्पॉर्टंट डेज, इयर्स डेट्स आहेत, इयर्स, टेम्पल केस पुन्हा एकदा हे आर्ट अँड कल्चरचा पार्ट आहे. रिलिजियस मुवमेंट असतील यास, त्यानंतर सिख गुरुज कोणकोणते, त्यांचे सिक्वेन्स कुणी कोणत्या सेंचुरीमध्ये कोणते होते, मराठा एम्पायर आहे त्याचे साल असतील, त्यानंतर सिक्वेन्स ऑफ इव्हेंट्स म्हणजे कोणत्या इव्हेंट कसे घडले, म्हणजे हिस्ट्रीमध्ये तेच असतं टाईमलाईन, तर ती तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे हे मेन चॅप्टर तुम्हाला मी यामध्ये सांगतोय. त्यानंतर असणार आहे की मॉडर्न हिस्ट्री. आता मॉडर्न हिस्ट्रीमध्ये बघायला गेलं तर कुठून मॉडर्न हिस्ट्री सुरू होतं, ते इंग्रजांचं भारतात आगमन झालं त्यापासून की 1857 उठाव असेल, गांधी युग असेल, त्यानंतर स्वराज्य मुवमेंट असेल, हे सगळं तुम्हाला काय तर इंडियन नॅशनल INCची स्थापना वगैरे, INCच्या परिषदा कुठं झाल्या, अधिवेशन वगैरे, कॉन्फरन्स, त्या कॉन्फरन्सला कोण होतं, कुठं झाल्या, त्याचे इयर्स, हे बरेच क्वेश्चन तुम्हाला रिपीटेड दिसतील SSC सिजलमध्ये किंवा SSCमध्ये कोणत्या एक्झाममध्ये. ठीक आहे. तर तुम्हाला हे सर्व लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे तुम्हाला वाचून नाही, तुम्हाला हे सगळं पाठच करून ठेवायचं आहे कारण की तुम्हाला हा प्रश्न विचारला जाणार आहे त्यावेळेस. ठीक आहे. त्यानंतर INC तुम्हाला सांगितलं, गव्हर्नर जनरल तुम्हाला सगळ्यात मेन, व्हॉइसरॉय कोण होतं त्या कालखंडात, त्यांनी काय केलं, कोणते त्यांनी सोशल रिफॉर्म्स आणले, कोणत्या साली आणले, त्यानंतर त्यांचं महत्त्वाचं काय काम असेल ते, त्यानंतर बुक्स अँड लेटर्स रिलेटेड टू फ्रीडम, त्यानंतर आहेत रिव्हॉल्युशनरीज. तर रिव्हॉल्युशन म्हणजे काय तर क्रांतिकारक कोण कोण होते, त्यांनी काय केलं, किंवा त्यांच्याविषयी कोणता एखादा ग्रंथ असेल, हे सर्व तुम्हाला काय काय आहे तर स्वदेशी मुवमेंट सांगितलं मी तुम्हाला, पार्टिशन ऑफ बंगाल सांगितलं. तर यावर मोस्टली फोकस कुठं असतो SSCचा, तर या सर्व इव्हेंट्सवर असतो किंवा या महत्त्वाच्या टॉपिकवर असतो. तर हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. तर आता मी पुढं तुम्हाला याबद्दल हे कुठून करायचं कसं करायचं हे पुढं सांगितलं लेक्चरमध्ये. ठीक आहे. पुढं तुम्ही बघू शकता ते. आता यानंतर अजून सगळ्यात महत्त्वाचा सब्जेक्ट कोणता असतो तर पॉलिटी. ठीक आहे.
तर आता पॉलिटीमध्ये तर पॉलिटी खूप मोठं आहे बरोबर. यासाठी आपल्याला काय लक्ष्मीकांत वाचायची गरज नाही पॉलिटीसाठी, ठीक आहे. एवढं आपल्याला डिटेलमध्ये वाचायचं नाही. ते जर वाचायचं झालं तर त्यामध्ये कुठली चॅप्टर वाचायचे, तर हे तुम्हाला इथं जी दाखवलं आहे मी आता बोर्डवर तेच तुम्हाला चॅप्टर वाचायचे. स्क्रीनशॉट काढून घ्या ज्यांना गरज असेल त्यांनी, ठीक आहे. त्यानंतर ह्यामध्ये पण पॉलिटीमध्ये काय काय येतं आता, द कॉन्स्टिट्यूशन आहे, त्यानंतरचे ॲक्ट्स आहेत, त्यानंतर कॉन्स्टिट्यूशन कुठून बोरो केलं, कोणता पाठ घेतला, त्यानंतर रिट्स आहेत, संसद आहे, त्यानंतर आहे लोकसभा, राज्यसभा, त्यानंतर प्राईम मिनिस्टर आहे, प्रेसिडेंट आहे. तर ह्याचे सर्व ह्या रिलेटेड सर्व जे असतील, कोर्ट, हायकोर्ट आहे, सुप्रीम कोर्ट, ह्या संदर्भात डीपमध्ये न जाता जे वरवरचा पार्ट आहे, कसे फॉर्म झाले, कुठून घेतलं, तर या सर्व माहिती तुम्हाला पॉलिटीमध्ये वाचायचं आहे. इथं तुम्हाला मी पूर्ण दिलेलं आहे की काय काय महत्त्वाचं आहे, किंवा याच टॉपिकवर तुम्हाला मागच्या खूप वर्षामध्ये प्रश्न पडलेले दिसतील. हेच आयोग पुन्हा पुन्हा विचारते. तर तुम्ही ह्या सर्व चॅप्टरवर मेनली फोकस करा, हेच रिवाईज करा, हेच वाचा, यातूनच तुम्हाला प्रश्न आलेला दिसेल. तर ह्या पॉलिटीसाठी पण मी तुम्हाला सांगितलं की जास्त डीपमध्ये वाचायची गरज नाही. पुढं मी सांगितलेलं आहे कुठून वाचायचं, काय करायचं. तुमची फक्त ती तयारी ठेवा की तुम्ही तेवढं करू शकता, रिवाईज करू शकता, लक्षात ठेवू शकता, ठीक आहे. हे तुम्हाला मी सगळं पॉलिटीमध्ये पण दिलेलं आहे. आणि हे प्रीला सुद्धा आणि मेन्सला सुद्धा सेम हेच आहे की याच पद्धतीवर किंवा याच बेसवर तिथं विचारलं जातं, ठीक आहे. त्यानंतर असणार आहे सायन्स. ज्याचं बॅकग्राऊंड सायन्सचं नाही आहे त्याला थोडासा प्रॉब्लेम येतो, पण वाचल्यानंतर काय तुम्ही काही शिकू शकता, त्यामुळे काही प्रॉब्लेम येणार नाही. तर सायन्समध्ये सगळ्यात जास्त वेटेज आणि थोडं डीपमध्ये अलीकडं जर पाहायला गेलं तर 22 पासून खूप डीपमध्ये सायन्सचे प्रश्न विचारले जात आहेत. तर सायन्ससाठी इथं मी दिलेले चॅप्टर की काय काय विचारतात. सायन्सला पण सेम तसंच आहे की पूर्ण सायन्स नाही तर त्यातलं मेन टॉपिक आहेत तेच विचारले जातात आयोगानं. आणि ज्यांना कुणाला सायन्सचा म्हणजे खरंच मार्क पाडायचे त्यांनी 9वी आणि 10वीची एनसीईआरटी कंपल्सरी वाचायची आहे. सायन्ससाठी खूप सारे क्वेश्चन डिरेक्टली त्या 9वी आणि 10वीच्या एनसीईआरटीतून येताना दिसत आहेत. तर 9वी आणि 10वीच्या एनसीईआरटी सायन्ससाठी काय करायचं, तर एनसीईआरटीचं पुस्तक वाचायचं आहे, बुक, ठीक आहे. एनसीईआरटीचं बुक तुम्हाला कंपल्सरी वाचायचं आहे 9वी 10वीचं. सायन्समध्ये मार्क्स मिळवायचे असतील तर, अदरवाईज अजून मी तुम्हाला पुढे सांगणार आहे कुठून काय करायचं. ती जरी केलं तरी सफिशियंट आहे. पण परंतु जरी आलाच क्वेश्चन एखादा तर तुम्ही तयार असला पाहिजे. त्यामुळे 9वी 10वीचं एनसीईआरटी बुक वाचायचं आहे. काय झाले, स्पर्धा परीक्षा दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळं तुम्ही जे करताय ते सगळ्यांसाठीच ते पण अवेलेबल आहे. म्हणजे मी जे वाचतोय पुस्तक ते इंडियामध्ये कुणाकडे पण अवेलेबल आहे, ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला काहीतरी वेगळं करायचं आहे, त्याचा तुम्हाला जास्तीत जास्त अभ्यास करायला लागणार, तरच तुम्ही या वाढत्या स्पर्धा परीक्षा जगामध्ये टिकू शकता, ठीक आहे. तर तुम्हाला इथं मी सांगितलं परत ह्याच्यामध्ये पार्ट आहेत, फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, बायोलॉजी आहे. तर फिजिक्सला काय पडतं, ग्रॅव्हिटी असेल, मोशन, वर्क, प्रेशर आहे, युनिट्स ऑफ मेजरमेंट, साऊंड, इलेक्ट्रिसिटी, मॅग्नेटिझम. केमिस्ट्रीमध्ये पण परत तेच आहे, पिरियोडिक टेबल असेल, ऑलाइज असतील, त्यानंतर ऑक्सिडेशन रिडक्शन आहे, SI युनिट्स असतील. हे सगळं तुम्हाला पिरियोडिक टेबल इथं राहिला लिहायचा, पिरियोडिक टेबल असेल तर यावरच तुम्हाला क्वेश्चन पाहायला मिळतील. बायोलॉजीचे क्वेश्चन जास्त करून तुम्हाला डीपमध्ये विचारले जातात. तर बायोलॉजीचे क्वेश्चन तुम्ही पाठ करून ठेवा. कोणता शोध कधी लागला, किंवा एखादा एन्झाईम्स वगैरे असतील, विटॅमिन्सवर प्रश्न विचारले जातात, डिसीजवर, कोणता डिसीज कोणत्या व्हायरसमुळे होतो त्यावर क्वेश्चन विचारले जातात. हे तुम्हाला मी इथं पूर्ण दिलेलं आहे. सगळ्यांनी हे एकदा बघून ठेवा किंवा स्क्रीनशॉट काढून ठेवा की पेपरचा अभ्यास करताना तुम्हाला याच बेसवर किंवा हे चॅप्टर लक्षात घेऊन तुम्हाला त्यांची जास्तीत जास्त रिव्हिजन करायची आहे, ठीक आहे. आणि हे कुठून वाचायचं ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे. पुढं नेक्स्ट असणार आहे जॉग्राफी. मी तुम्हाला आत्तापर्यंत काय झालं, आपल्याला हिस्ट्री, पॉलिटी आणि सायन्स हे 3 पिलर सांगितले मेन. त्यानंतर असणार आहे जॉग्राफी. तर जॉग्राफीचं पण तुम्हाला 2 ते 3 प्रश्न पाहायला मिळतील, किंवा आज 1 ते 3 प्रश्न तुम्हाला असणारच आहेत. त्या जॉग्राफीमध्ये पण सेम मुवमेंट ऑफ द अर्थ आहे, त्यानंतर इंटेरियर ऑफ द अर्थ, सोलार सिस्टीम कसे आहे, त्यानंतर लॅटिट्यूड लॉंगिट्यूड क्वेश्चन विचारले जातात, माउंटन्स, हिल्स, इम्पॉर्टंट पासेस जे आहेत नॉर्थ साईडला त्यावर क्वेश्चन विचारले जातात. त्यानंतर ॲटमॉस्फिअरचे लेअर वगैरे आहे त्यावर. त्यानंतर स्टेटमध्ये इंडियाच्या कोणकोणते स्टेट आहेत, त्याच्या साईडला समुद्र आहे किंवा या स्टेटवर रिलेटेड तुम्हाला क्वेश्चन विचारले जाणार आहेत. हॅबिटेट्स आहेत, त्यानंतर वोल्कॅनोजवर विचारले जाणार आहेत. ओशन अँड ओशन करंट्सवर क्वेश्चन असणार आहेत. रिव्हर, सगळ्यात मेन काय, रिव्हर, सिटीज बिसाइड द रिव्हर. त्यानंतर फिजिकल फीचर्स ऑफ इंडिया आहे. तर हे जे मेन चॅप्टर आहेत त्यावर आयोग प्रश्न विचारतो. वॉटर पॉलो आहे, सेन्सस आहे, त्यानंतर फॉरेस्ट इन इंडिया आहे, वर्ल्ड जिओग्राफीमध्ये फॅक्ट्स विचारतं, कंटिन्युअसवर क्वेश्चन विचारतं. म्हणजे ह्या डीपमध्ये नाही तर वरवर तुम्हाला क्वेश्चन विचारले जाणार आहेत. तर हे झालं जॉग्राफीसाठी. तर जॉग्राफीसाठी पण तुम्हाला काय करायचं आहे, चांगल्या पद्धतीने स्टडी करायचं आहे. आधीचं जर पॅटर्न असं सांगितलं जॉग्राफी करूच नका, का तर एवढं काही GS इम्पॉर्टंट होतं. परंतु आत्ता तुम्हाला हा स्टडी करायचा लागणार आहे जर GSमध्ये जास्त चांगले मार्क मिळवायचे असतील तर. त्यानंतर आहे इकॉनॉमिक्स.
आता इकॉनॉमिक्सवर पण 1 ते 2 क्वेश्चन असतातच प्रीला आणि मेन्सला, पण इकॉनॉमिक्समध्ये पण खूप वास्ट आहे. पण आपल्याला काय करायचं तर मेन चॅप्टर असेल, GDP असेल, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स असतील, बजेट अँड टॅक्सेशन आहे, बँकिंग सिस्टीम आहे, डिमांड अँड सप्लाय, इन्फ्लेशन, महागाई वगैरे त्यावर क्वेश्चन असतील त्या रिलेटेड. मॉनिटरी पॉलिसी कोणकोणत्या आहेत त्यावर आहे, पॉवर्टीवर आहे. त्यानंतर सगळ्यात जास्त विचारले जातात तर पंचवार्षिक योजना म्हणजे 5 इयर प्लॅन आहे. तर ह्या मेन चॅप्टरवर क्वेश्चन विचारले जातात. हे झालं इकॉनॉमिक्ससाठी. मी काय ट्राय केलं की ह्या GS ह्या स्ट्रॅटर्जीच्या किंवा बुकलिस्टच्या लेक्चरमधून तुम्हाला पूर्णपणे GS कुठून करायचे यानंतर तुम्हाला कोणताच डाऊट राहणार नाही. म्हणजे काय करायचं किंवा किती वाचायचं ह्यात मी पूर्णपणे तुम्हाला सांगितलं नाही, तेच तुम्हाला फक्त स्ट्रिक्टली फॉलो करायचं आहे जसं सांगितले तसं. त्यानंतरचा पार्ट असतो स्टॅटिक GK, जो की खूप वास्ट आहे. त्या स्टॅटिक GKमध्ये खूप सारे चॅप्टर आहेत, खूप काय करायला लागेल, खूप काय वाचायला लागेल. परंतु त्यामध्ये पण मेन काय असतं की कशावर जास्त क्वेश्चन विचारतात, तर हे मी ते तुम्हाला सांगितलं आहे. स्टॅटिक GK पण काय, स्टॅटिक GK म्हणजे काय तर असे इव्हेंट जे काही बदलत नाहीत, जे फिक्स आहेत. तर आता हिस्ट्रीमध्ये इम्पॉर्टंट डेट्स असतील, फेस्टिवल्स अँड रिलेटेड स्टेट, म्हणजे फेस्टिवल्सवर तर हमखास प्रीला क्वेश्चन असतो म्हणजे असतो प्रत्यक्षामध्ये. सॉईलचे प्रकार, कोणत्या भारतामधील भागामध्ये कोणती सॉईल आढळली जाते यावर क्वेश्चन असतात. लेक्स यावर क्वेश्चन असतात. लेक्स इंडियामध्ये, लेक्स वर्ल्डमध्ये सगळ्यात मोठा लेक कोणता आकाराने, त्यानंतर खोलीनुसार कोणता लेक कोणत्या स्टेटमध्ये आहे यावर क्वेश्चन असतात. त्यानंतर अजून एक काय तर हे सगळे इम्पॉर्टंट आहेत. बुक्स अँड ऑथर्स असतील, फर्स्ट इंडियन, फिमेल, मेल यावर क्वेश्चन असतात. त्यानंतर इम्पॉर्टंट डेट्स असतील वर्ल्ड आणि इंडियामधल्या, फोक डान्स यावर हमखास क्वेश्चन. त्यानंतर असतात रिलिजियस प्लेस इन आणि त्यांच्या रिलिजियस स्टेट, म्हणजे एखादं मंदिर असेल ते कुठं आहे, कोणत्या स्टेटमध्ये आहे, ते मंदिर कशाशी कोणत्या देवाशी रिलेटेड आहे ते. त्यानंतर ऑर्गनायझेशन्स, हे त्याचे ऑर्गनायझेशनमध्ये काय काय विचारतात तर त्याचं हेडक्वार्टर कुठं आहे, त्याचं चेअरपर्सन कोण आहे, त्यानंतर हेडक्वार्टर कशाच्या रिलेटेड आहे ते ऑर्गनायझेशन त्यावर क्वेश्चन, किंवा फुल फॉर्म असेल ते प्रश्न विचारले जातात. सायंटिफिक इन्स्ट्रुमेंट्स त्यावर क्वेश्चन विचारले जातात. नॅशनल पार्क्स आणि सेंच्युरीज यावर बरेच, हा एक खूप महत्त्वाचा चॅप्टर आहे. त्यानंतर डायनेस्टीज हा हिस्ट्रीमध्ये येतो पण हा स्टॅटिक GKमध्ये पण आहे. त्यानंतर फेमस पर्सनॅलिटीज त्यावर क्वेश्चन असतो. डॅम्स अँड रिझर्वायर्स, माउंटन अँड पासेस आहेत, लिस्ट ऑफ इंडियन सिटीज बिसाइड द रिव्हर बँक आहेत. तर हे सगळे स्टॅटिक GK चॅप्टर झाले. हे तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने पाठच करून ठेवायला लागणार आहेत, कारण ह्यावर क्वेश्चन असणारच आहे. स्टॅटिक GKमध्ये पण परत मी एक पार्ट पाडला आर्ट अँड कल्चरमध्ये काय काय येतं. फोक डान्सेस तुम्हाला सांगितलं, क्लासिकल डान्सेस यावर क्वेश्चन असतोच की कोण यातली महारथी आहे किंवा कोण मेन आहे, किंवा त्यांचा उगम कुठून झाला, कोणी शोध लावला. फेअर अँड फेस्टिवल्स आहेत, न्यू इयर फेस्टिवल्स इन इंडिया, तर मार्शल आर्ट, फोक डान्सेस, म्युझिकल इन्स्ट्रुमेंट, हे तर 100% विचारतं. हे परचम क्लासेस म्हणून एक यूट्यूब चॅनल आहे, त्यावर तुम्हाला याची चांगली माहिती दिलेली आहे, त्यामुळे मी ते मुद्दाम टाकलेलं आहे ते. त्यानंतर आहे करंट अफेअर्स. आता करंट अफेअर्समध्ये पण प्रत्येक परीक्षा करंट अफेअर वेगवेगळ्या डिमांड करत असते. तर करंट अफेअर्समध्ये SSCला काय अपेक्षित आहे की करंट अफेअर कुठलं विचारलं जातं मागच्या वर्षीच्या PYQच्या पॅटर्ननुसार. तर तुम्हाला इथं मी सांगितलेलं आहे की हे आहे ती यामध्ये काय आहे तर MOU म्हणजे मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग आहे. तिथं ॲग्रीमेंट्स असतील, कोणत्या देशावर झाला, कशा संदर्भात झाला यावर क्वेश्चन. अपॉइंटमेंट्स नवीन समजा इलेक्शन कमिशनचं कोण चेअरमन झाला, त्यानंतर RBIचा गव्हर्नर कोण नवीन झाला असेल, इव्हेंट होस्टेड कुठे इव्हेंट होस्ट केले जातात इंडियामध्ये, तर त्या 1-1.5 वर्षाच्या मागील असतील करंट अफेअर्स ते. त्यानंतर इम्पॉर्टंट स्कीम सगळ्यात महत्त्वाचा ज्यावर क्वेश्चन असतो. स्टेट गव्हर्नमेंट नवीन स्कीम आणतं, आधी लाडकी बहीण योजना असेल त्या प्रकारच्या योजना. त्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंट पण आणतं. स्टेट किंवा नॅशनल इंटरनॅशनल अफेअर्स असतील, समिट अँड कॉन्फरन्स, इम्पॉर्टंट डेज अँड थीम्स हे विचारलं जातं. डेज अँड थीम्स विचारलं जातं. ब्रँड अँबॅसिडर कोणत्या प्रोडक्टचे कोण आहेत, कोणत्या कंपनीचे. डिफेन्समध्ये एक्सरसाइज असतील त्याचे विचारले जातात. स्पोर्ट, बुक्स अँड ऑथर्स असतील, GI टॅक्स असतील, हे सगळं करंट अफेअर वाचताना तुम्ही काय करा तर हे सगळं लक्षात ठेवा की करंट अफेअर्समध्ये हे विचारतात, त्या अनुषंगाने तुम्ही अभ्यास करा. तर करंट अफेअर आता हे सगळं झालं की मी तुम्हाला सांगितलं की मेन किंवा काय वाचायचं GSमध्ये. यानंतर तुम्हाला मी सांगणार आहे की याचा अभ्यास करायचा कुठून, म्हणजे हे वन टाइम सोल्युशन आहे कुठून करायचा, ठीक आहे. तर सगळ्यात मेन म्हणजे तुम्हाला GS कव्हर करण्यासाठी परमार अकॅडमी या ॲपवर परमार सरांचे क्लास करायचे आहेत. म्हणजे सगळ्यात बेस्ट सांगितलं आहे तुम्हाला, याच्या पलीकडे तुम्हाला काहीच करायचं नाही. त्यामध्ये तुम्हाला मी इथं लिहितो की काय परमार अकॅडमी ॲप, ठीक आहे. या ॲपवर तुम्हाला VOD बॅच विकत घ्यायची आहे. नियर अबाउट इथे काय असतील तर 100 लेक्चर असतील सगळ्या चॅप्टरची मिळून. तर तुम्हाला हे लेक्चर्स करून ह्याच्या नोट्स काढायच्या आहेत. म्हणजे तुम्हाला पहिलं काम काय करायचं आहे तुम्हाला तर VOD बॅच घेऊन तुम्हाला लेक्चर्स करून तुमच्या स्वतःच्या नोट्स काढायच्या आहेत. तेव्हा तुम्हाला एक व्ह्यू लक्षात येईल की GSमध्ये काय काय, म्हणजे तुमचं लेक्चर केल्यानंतर तुम्हाला बऱ्यापैकी जमायचं लागेल GS काय काय GSमध्ये आहे.
त्यानंतर अजून काय महत्त्वाचं आहे तर लुसेंट जी केमध्ये स्टॅटिक जी के हिस्ट्रीचा पार्ट असेल तो खूप चांगल्या पद्धतीने दिलेला आहे. तर लुसेंट जी के बुक मी तुम्हाला इथे दाखवलं आहे. लुसेंट जी के ते लुसेंट जी के तुम्हाला बुक घ्यायचं आहे. त्यानंतर परमार सरच्या नोट्स पण तुम्हाला अवेलेबल असणार आहे ह्याच्यामध्ये. त्या नोट्स तर आहेतच. त्यानंतर द मोस्ट इम्पॉर्टंट GSमध्ये PYQ GDच्या सुद्धा MTSच्या सुद्धा CPOच्या सुद्धा CHSच्या सुद्धा CGLचे सर्व एक्झामचे PYQ तोंड पाठ असले पाहिजेत प्रत्येक चॅप्टर वाईज सब्जेक्ट वाईज. PYQ साठी तुम्हाला मी इथं पिनाकलचं पुस्तक दाखवलेलं आहे. अपडेटेड पुस्तक आहे. हे पुस्तक घ्या आणि PYQ पाठ करून टाका. बऱ्याचदा PYQचे प्रश्नच रिपीट होतात त्यामुळे PYQ खूप महत्त्वाचा आहे. तुम्हाला जर माहीत असेल की कशावर काय प्रश्न विचारला जातो कसा प्रश्न विचारला जाईल तर तुम्ही त्यानुसार एक अभ्यास पण करता की समजा आता ह्यावर प्रश्न विचारला तर मी पुढच्या असं विचारू शकतात. तुम्ही ते सर्च करू शकता. तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर त्यामुळे PYQ खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे मी मस्त टाकलेलं आहे की तुम्हाला PYQचं बुक पाहिजेच. तुम्ही ते वाचलंच पाहिजे. त्यानंतर GV विटमोर म्हणून यूट्यूब चॅनल आहे. स्टॅटिक जीकेचं खूप चांगलं मटेरियल त्यांनी त्यावर टाकलेलं आहे. तुम्ही हेही फॉलो शकता. मी तुम्हाला ऑप्शन म्हणून सांगितलं आहे फक्त की तुम्ही यूट्यूब चॅनल पण फॉलो करू शकता. जर तुम्ही समजा जेवायला बसला आहे कुठेतरी किंवा टाइमपास नाही बसमध्ये जात आहे तर तुम्ही एक लेक्चर लावून जस्ट ऐकत बसा की काय काय दिलं आहे स्टॅटिक जीकेमध्ये तुम्हाला ते उपयोगाला पडेल. म्हणून मी सांगितलं ह्या चॅनल एक फॉलो करा. करंट मुद्दे आहे. स्पीडी पब्लिकेशन आहे. त्यानंतर RB शुभम जैन त्यांचे करंट अफेअरसाठी तुम्ही यांना फॉलो करू शकता करंट अफेअरसाठी. ठीक आहे. करंट अफेअरसाठी तुम्ही याला फॉलो करू शकता. म्हणजे स्पीडी पब्लिकेशन आहे. RB शुभम जैनची टेलिग्रामवर PDF पडते किंवा करंट मुद्देवाल्यांचे पण खूप चांगले करंट अफेअर असतात. तर हे झालं करंट अफेअरसाठी. म्हणजे तुम्हाला मी कुठून अभ्यास करायचा. त्यानंतर सायन्ससाठी सांगितलं मग असे की 9वी 10वीचं इन्सर्टी वाचा. तर हे सर्व किंवा अजून यूट्यूबला तुम्हाला जर कोण वाटलं असेल की बाबा अजून मी या सब्जेक्टमध्ये हा चॅप्टर अजून डीपमध्ये करावा तर थोडंफार तुम्ही यूट्यूबचा मदत घेऊ शकता. यूट्यूबवर तुम्ही जास्त ज्या व्हिडिओला चांगले व्ह्यू असतील ते व्हिडिओ बघा. म्हणजे हे तुम्हाला मी कुठून बुक्स आणि सोर्सेस तुम्हाला मी सांगितलेले आहेत. ठीक आहे. म्हणजे हे जर बुक्स 2 तुम्हाला कंपल्सरी आहेतच. त्यानंतर VOD बॅच नोट त्याच्या काढायच्या आहेत. हे सर्व केल्यानंतर तुम्हाला काय होणार आहे तर GS पार्टमध्ये तुमचं प्री किती मार्काची आहे 50 मार्काची. मेन्स असणार आहे 75 मार्काची. म्हणजे तुम्हाला ट्राय करायचं आहे की इथं 25 पैकी 50 पैकी 25 प्लस मार्क घ्यायचे आहेत आणि इथं किती मार्क लागणार आहेत तुम्हाला 40 ते 45 प्लस. तेव्हाच तुमचं सिलेक्शन होणार आहे. तर हे सर्व करण्यासाठी मी तुम्हाला आत्ताच सांगितलेलं आहे की GSला जेवढं सिम्पल ठेवता येईल तेवढं सिम्पल ठेवा. नाहीतर एक ना धड भाराभर चिंता करू नका. कमी लिमिटेड सोर्स वापरा. जास्तीत जास्त रिव्हिजन करा. परत तेच वाचा. तुम्हाला जे सांगितले ते मी खूप लिमिटेड सांगितलं आहे. तेच करा. तेच रिवाईज करा. त्याचीच रिव्हिजन करून त्याचीच प्रॅक्टिस करा. प्रिव्हियस इयरचं बुक त्यासाठी मी मस्त सांगितलेलं आहे. त्यातून तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. दिवसेंदिवस स्पर्धा परीक्षा ही खूप भयानक अवस्था आहे. स्पर्धा परीक्षेची खूप स्पर्धा परीक्षेचा कट ऑफ प्रत्येक एक्झामचाच वाढत आहे. तुम्ही जर खरंच कट ऑफ पाहिलं तुम्हाला लक्षात येईल की मागच्या 4 वर्षामध्ये कट ऑफचा ग्राफ हा इन्क्रीजिंगच आहे. म्हणजे काय होते तर जे मी वाचतोय ते ऑल ओव्हर इंडियामध्ये ऑनलाईन डिजिटल युगामुळे प्रत्येकाकडे तेच अवेलेबल आहे. प्रत्येकजण तेच असते. तर परंतु काय होते तर तुम्हाला जर सिलेक्शन घ्यायचं असेल तर तुम्हाला काय करायचे तर वेगळं तुम्हाला तुमचे कष्ट करायचं आहे. कन्सिस्टन्सी ठेवली पाहिजे. तुम्हाला हार्डवर्क करायचं आहे. तरच तुम्हाला या सेक्शनमध्ये चांगले मार्क येतील किंवा तुमचं सिलेक्शन होण्याचे चान्स वाढणार आहेत. तर हे मी सर्व तुम्हाला GSसाठी सांगितलेलं आहे बुक लिस्ट स्ट्रॅटर्जी. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहेत तर रिझनिंगचं खूप सोपं आहे. ते पुढच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहे. तोपर्यंत असाच तुम्ही प्रतिसाद देत राहिला आहे. मग मराठी मुलांसाठी जे मी हे कष्ट करतो त्याला तुम्ही सगळं चांगली दाद देत आहे. अजूनही तुम्ही जास्तीत जास्त मराठी मुलांपर्यंत जी SSC करतायत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.